नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की व्याज कसं काढायचं असतं. तर बघा, आपण काय करतो की प्रत्येक वेळी कोणाकडून तरी कर्ज घेत असतो. आपण बँकेकडून कर्ज घेतो किंवा आपल्या मित्राकडून कर्ज घेतो किंवा कोणाकडूनही कर्ज घेतो. पण त्यामागे आपल्याला काहीतरी व्याजदर असतो आणि त्या व्याजदराने आपण ते कर्ज घेतो. पण आपल्याला नेमकं समजत नाही की व्याजदर कसा काढायचा असतो. तर आपण तेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्या ज्या काही शंका असतील त्या सर्व शंका या व्हिडिओतून एकदम क्लिअर होणार आहेत. तर बघा, आपण इथं प्रश्न घेतलेला आहे आणि जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर आता आपण म्हणजे क्रमाने प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला ज्या काही तुमच्या डोक्यामध्ये विचार आहेत किंवा जे काही प्रश्न आहेत ते सर्व क्लिअर होणार आहेत. बघा, आपला प्रश्न काय आहे. रोहनने मयूरकडून 1,00,000 रुपये 8 महिन्यांसाठी 2.5% व्याजदराने घेतले, तर रोहनला एका महिन्याचे व्याज किती द्यावे लागेल? तर हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा, जर आपल्याला 3% असेल, 4% असेल, 5% असेल तर आपल्याला तो व्याजदर पटकन काढता येऊ शकतो. पण जर आपण अशा रकमेने घेतलं, 2.5% असू दे, 3.5% असू दे, 4.5% असू दे, तर ते व्याजदर तो कसा काढायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर अगोदर आपण तोंडी काढू शकतो. आता बघा, एक लाखाला जर त्यांनी 2.5% घेतले कर्ज, तर मग 100 रुपयाला किती होणार? 100 रुपयाला किती रुपये होणार? तर 100 रुपयाला 2.5 रुपये होणार. 100 रुपयाला 2.5 रुपये होणार. त्याचप्रमाणे जर 1,000 रुपयाचं आपण काढलं तर याला फक्त आपल्याला 10 ने गुणायचं. फक्त 10 ने गुणायचं आहे. तर 1,000 रुपयाला 25 रुपये आपल्याला काय होईल? व्याज द्यावं लागेल. त्याचप्रमाणे बघा, जर 10,000 ला आपल्याला बघायचं असेल तर 10,000 ला 250 रुपये होईल. म्हणजे प्रत्येक संख्येला आपल्याला 10 ने गुणावं लागेल. आणि जर याला आपण 10 ने गुणलं तर बघा, 1,00,000चं सुद्धा आपण काढू शकतो आणि 1,00,000ला बरोबर 25 रुपये आपल्याला व्याज द्यावं लागेल एका महिन्याला. हे आपण तोंडी काढलं. आता आपण जी प्रॅक्टिकल मेथड आहे त्याप्रमाणे आपण काढूया, किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन करून मोबाईलला सुद्धा काढू शकता. बघा, अगोदर आपली रक्कम जी आहे 1,00,000 रुपये ती लिहायची. 1,00,000 रुपये लिहायचं, गुणिले 2.5 करायचं, भागाकारामध्ये 100 करायचं. आणि जर तुम्ही या संख्येला भाग दिलात, 2 शून्य कट 2 शून्य कट, संख्या 1,000 उरली. आणि जर तुम्ही 1,000 गुणिले 25 केलं, 1,000 गुणिले जर तुम्ही 25 केलं तर तुमचं उत्तर येणार आहे 2500. तर तो आपण गुणाकार सुद्धा करून बघूया. बघा, हा पॉईंटचा गुणाकार असणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला यामध्ये 2 गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तुम्ही व्याज पण कसं काढायचं तेही शिकू शकता आणि पॉईंटचा गुणाकार जो आहे तोही तुम्ही शिकू शकता. आता बघा, इथं आपण तो गुणाकार करूया. बघा, आता 1,000 गुणिले आपण 2.5 करायचंय आपल्याला. गुणिले 2.5 करायचंय. आपण काय करूया, तात्पुरतं आपण हा जो पॉइंट आहे तो काढून टाकूया. पॉइंट आपण काढून टाकला. आता बघा, किंवा तुम्ही एकदम सिंपल मध्ये सुद्धा करू शकता गुणाकार. इथं पॉइंट आहे आणि जर तुम्हाला हा गुणाकार करायचा असेल तर तुम्ही हा पॉइंट काढू शकता आणि 1 0 फक्त कट करू शकता आणि तुमचं उत्तर डायरेक्ट इथं 2500 सुद्धा येऊ शकतं. पण जर तुम्हाला हा गुणाकार शिकायचा असेल तर तोही आपण बघूया. क्षणभर आपण काय करूया की हा पॉइंट काढून टाकूया. बघा, 25 0 0, 25 0 0, 25 0 0 आणि 25 1 25. आता एक संख्या सोडून पॉइंट होता म्हणून इथं आपण एक संख्या सोडून पॉइंट दिला. आपलं उत्तर आलं आहे 2500. म्हणजेच 2500 रुपये हे काय आहे? महिन्याचं व्याज आहे. 2500 रुपये हे एका महिन्याचं व्याज आहे. तर त्या रोहनला 1,00,000 रुपये पण द्यावे लागतील आणि त्याच्यावर त्याला 2500 रुपये पण द्यावे लागतील व्याजदर म्हणून एका महिन्याचे. मग त्याने 8 महिन्यासाठी घेतलेला आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे प्रश्नामध्ये की एका महिन्याचं काढा, पण आपण 8 महिन्याचंही काढू आणि एका वर्षाचंही काढू. कारण जर तुम्ही बँकेचं कर्ज काढलं तर तो बँकेचा व्याजदर एका वर्षासाठी असतो आपल्याला. मग आपण ते सुद्धा काढून बघूया. तर बघा, आता आपल्याला 8 महिन्याचं काढायचं आहे.
तर आपण फक्त 2500 गुणिले 8 करायचं, आपल्याला 8 महिन्याचा व्याजदर मिळून जातो. 800 800 8 40, 0 हातचा 4 आले, 8 दोन्ही 16, 16 आणि हे 4 20. म्हणजेच 8 महिन्याचा व्याजदर 20,000 रुपये होणार आहे. 20,000 रुपये होणार आहे. आणि जर तुम्हाला वार्षिक व्याज काढायचं असेल तर तुम्ही फक्त या 2500ला गुणिले 12 ने भाग देऊ शकता, कारण एका वर्षामध्ये 12 महिने असतात. मग तुम्ही याचं उत्तर स्वतः काढू शकता. तर बघा, अशा प्रकारे आपण हे गणित पाहिलेलं आहे. काय होता प्रश्न की रोहनने मयूरकडून 1,00,000 रुपये 8 महिन्यासाठी घेतलेला आहे 2.5% व्याजदराने. तर त्याला एका महिन्याचं व्याज किती द्यावं लागेल? तर त्याला एका महिन्यासाठी 2500 रुपये व्याज द्यावं लागेल आणि 8 महिन्याचं जर आपण काढलं तर 20,000 रुपये व्याजदर होईल. म्हणजे 20,000 रुपये त्याला द्यावे लागतील. आता आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. बघा, आता आपण दुसरा प्रश्न काय घेतलेला आहे, 20,000 रुपयाचे 3% दराने 5 महिने 2 दिवसाचे व्याज किती होईल? तर बघा, आपला प्रश्न असा आहे. आता आपण याचं उत्तर काढूया. बघा, जी प्रॅक्टिकल मेथड आहे आपली त्याप्रमाणे आपण करूया. अगोदर आपण इथे 20,000 लिहायचं, गुणिले 3 करायचं. आता बघा, चे म्हणजेच काय असतं, इथं चा ची चे काहीही असू दे, त्याचा अर्थ असतो गुणाकार. इथं आपण 3 घेतलं आणि टक्के, टक्के म्हणजेच काय असतं की 100 असतं. मग छेदामध्ये आपण ते 100 लिहायचं. बघा, 0 कट 0 कट 0 कट 0 कट. आता जर आपण हे 200 गुणिले, किती उरले बघा, इकडं 200 उरले आणि जर गुणिले आपण 3 केलं तर 3 दोन्ही 6, म्हणजे 600 रुपये काय होईल, एका महिन्याचा व्याजदर असेल. 600 रुपये एका महिन्याचा व्याजदर असेल. आपल्याला विचारलेलं आहे की 5 महिने 2 दिवसाचे व्याज किती होईल. आता बघा, 600 रुपये हे एका महिन्याचं व्याज झालं. आता जर आपल्याला 5 महिन्याचं काढायचं आहे तर याला आपण गुणिले 5 करूया आणि यांचा आपण गुणाकार करूया. 5 0 0, 5 0 0 आणि 5 सख 30, म्हणजेच 3,000 रुपये काय होईल, 3,000 रुपये 5 महिन्याचे व्याज होईल. आता बघा, जर तुम्हाला वार्षिक व्याज काढायचं असेल तर फक्त या 600ला तुम्हाला गुणिले 12 करावं लागेल, कारण एका वर्षात 12 महिने असतात, त्यामुळे त्याला 12 ने तुम्हाला गुणायचं आहे. 12 0 0, 12 0 0 आणि 12 सख 72, म्हणजे 7,200 रुपये हे वर्षाचं व्याज होईल. त्याचप्रमाणे बघा, आता आपल्याला पुढे काय विचारलंय, हे आपण 5 महिन्याचं काढलं 3,000 रुपये. आता आपल्याला 2 दिवसाचे विचारले, मग तेही कसं काढायचं आपण ते सुद्धा बघूया. आता हे असंच राहू दे. 3,000 रुपये हे आपण 5 महिन्याचं काढलेलं आहे. आता बघा, आपल्याला 2 दिवसाचं काढायचं आहे. मग बघा, 2 दिवसाचं काढण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला एका दिवसाचं काढावं लागेल. एका दिवसाचे आपल्याला काय काढावं लागेल, व्याज काढावं लागेल. आता बघा, एका महिन्यामध्ये सरासरी 30 किंवा 31 किंवा 28चा महिना असतो. मग आपण 30 दिवस धरून चालू एका महिन्याचे 30 दिवस धरून चालू आपण. आणि आपल्याला काय करायचंय बघा, आता आपल्याला काय करायचंय, हे जे आपण एका महिन्याचं व्याज काढले 600 रुपये, त्या 600ला आपल्याला या 30 ने आपल्याला डिवाइड करावं लागेल. मग आपल्याला एका दिवसाचं व्याज मिळून जातो. बघा, 0 कट 0 कट, 3 1 3, 3 दोन्ही 6 आणि हा 0 येतो, म्हणजे एका दिवसाला 20 रुपये व्याज होणार आहे. मग आपल्याला 2 दिवसाचे व्याज विचारले. मग 2 दिवसाला काय करायचं, याला गुणिले 2 करा, 40 रुपये होणार. आता आपल्याला टोटल आपण यांची मारूया. आपल्याला एकूण 5 महिने 2 दिवसाचे व्याज विचारले. मग या 3,000 रुपये मध्ये आपण हे 40 आपण प्लस करूया. बघा, आता हे जे 40 आहे ते यामध्ये आपण ऍड करू. 0 4 0 आणि 3, म्हणजेच 3,040 रुपये हे काय होईल, 5 महिने 2 दिवसाचे व्याज होणार आहे. म्हणजेच 20,000 रुपयाचे 3% व्याजदराने 5 महिने 2 दिवसाचे व्याज 3,040 रुपये होणार आहे. तर अशा प्रकारे बघा, तुम्हाला कितीही व्याजदराने तुम्ही कोणाकडूनही पैसे काढा तर तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे काढू शकता. तुम्हाला व्याजदर त्याचा नक्कीच काढता येईल. आपल्याला किती व्याज द्यावं लागेल तुम्हाला हे नक्की काढता येईल. तर बघा, इथं आपल्याला 20,000 रक्कम देऊन त्यानंतर 3,040 रुपये त्यांना एक्स्ट्रा आपल्याला द्यावे लागतील. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे
की व्याजदर कसा काढायचा असतो. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.